नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती. आज या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व हमाल अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका सज्जामध्ये सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लसीकरण, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॉक्टर महर्षी धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत? डॉक्टर महर्षी धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महिला विद्यापीठ, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गोरा या कादंबरीचे लेखक कोण? गोरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रवींद्रनाथ टागोर, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राजा रवी वर्मा हे प्रख्यात डॅडॅस होते. राजा रवी वर्मा हे प्रख्यात डॅडॅस होते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तेल चित्रकार, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, केंद्रशासित प्रदेशाचे प्रमुख कोण असतात? केंद्रशासित प्रदेशाचे प्रमुख कोण असतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नायब राज्यपाल, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील पहिल्या लोकसभा निवडणूक केव्हा करण्यात आली? भारतातील पहिली लोकसभा निवडणूक केव्हा करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1952, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नवसागराचे रासायनिक नाव काय? नवसागराचे रासायनिक नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अमोनियम क्लोराईड, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1993, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण कसे आहे? राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण कसे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2:3, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॅडॅस हे भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर आहे. डॅडॅस हे भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिकल शहर आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बेंगळूर, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के आहे? माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 8%, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हिमोफिलिया हा कोणता रोग आहे? हिमोफिलिया हा कोणता रोग आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आनुवंशिक रोग, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 78, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शेळ्याचे जंतूचा शोध कोणी लावलेला आहे? शेळ्याचे जंतूचा शोध कोणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कॉक, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, युरिया या खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 46%, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नाटो या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? नाटो या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1949, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अंतराळात फुललेले पहिले फूल कोणते? अंतराळात फुललेले पहिले फूल कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे झेनिया, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मीठ यासाठी रासायनिक नाव काय आहे? मीठ यासाठी रासायनिक नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सोडियम क्लोराईड, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट,
प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अंतर मोजणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मानवी शरीरात हाडे एकत्र जोडण्याचे काम कोण करते? मानवी शरीरात हाडे एकत्र जोडण्याचे काम कोण करते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अस्थिबंधन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते पीएच मूल्य सर्वात कमी असते? खालीलपैकी कोणते पीएच मूल्य सर्वात कमी असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लिंबू या फळाचे सर्वात पीएच कमी असते हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राज्यसभेच्या सभागृहाचा कालावधी डॅश आहे. राज्यसभेच्या सभागृहाचा कालावधी डॅश आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे स्थायी सभागृह हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, लोकसभेवर डॅश सभासद राष्ट्रपतीकडून नियुक्त केले जातात. लोकसभेवर डॅश सभासद राष्ट्रपतीकडून नियुक्त केले जातात. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 2 सदस्य लोकसभेवर राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केले जातात हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मिथेन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गतिज ऊर्जा असते हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जिल्हा परिषदेची पहिली बैठक डॅश बोलवितात. जिल्हा परिषदेची पहिली बैठक डॅश बोलवितात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जिल्हा अधिकारी बोलवतात हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राष्ट्रीय हरित न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली? राष्ट्रीय हरित न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुणे या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ओणम हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ओणम हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे केरळ या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची व प्रभावी समिती कोणती आहे? जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची व प्रभावी समिती कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे स्थायी समिती हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चावडीचा पूर्ण वेळ सेवक कोण असतो? चावडीचा पूर्ण वेळ सेवक कोण असतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कोतवाल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सदैव अटल हे समाधीस्थळ दिल्ली येथे कोणाचे आहे? सदैव अटल हे समाधीस्थळ दिल्ली येथे कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांचं सदैव दिल्ली या ठिकाणी सदैव अटल हे समाधीस्थळ आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे मुख्यालय डॅश येथे आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे मुख्यालय डॅश या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हेग या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील पहिले डिजिटल गाव असणारे हरिसाल हे कोणत्या जिल्ह्यात आहे? भारतातील पहिले डिजिटल गाव असणारे हरिसाल हे कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अमरावती या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जंक फूडवर कर लादणारे देशातील पहिले राज्य कोणते? जंक फूडवर कर लादणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे केरळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, देशातील क्रीडा धोरण राबविणारे पहिले राज्य कोणते? देशातील क्रीडा धोरण राबविणारे पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महाराष्ट्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सतीबंदीचा कायदा कोणी केला? सतीबंदीचा कायदा कोणी केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लॉर्ड बेंटिंक. 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा लॉर्ड बेंटिंक यांनी 1829 साली केलेला आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पहिली बौद्ध परिषदेचे ठिकाण कोणते?
पहिले बौद्ध परिषदेचे ठिकाण कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजगृह, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नूरजहान कोणाची पत्नी होती? नूरजहान कोणाची पत्नी होती? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जहांगीर, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.